नमस्कार, मी रंजना जोशी। तर आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे कुंकुमार्चन पूजा कशी करतात ते दाखवण्यासाठी। तर आता कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय, ते कोणी करावं, कधी करावं आणि त्याला लागणारे साहित्य काय, तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू घेऊन आली आहे। आता कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय? कुंकुमार्चन म्हणजेच कुंकू अर्चन म्हणजेच कुंकुने देवीला घातलेला अभिषेक। जसं आपण देवाला पंचामृताने अभिषेक करतो तसंच देवीला आपण हळदी कुंकूने अभिषेक करतो। तर आता ही पूजा कोणी करावे, तर स्त्रिया पुरुष हे दोघेही ही पूजा करू शकतात। आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी, महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहण्यासाठी, आपला संसार, आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळण्यासाठी ही सेवा केली जाते। तर आता याला लागणारं साहित्य ते बघूया। सर्वप्रथम चौरंग, दिवा, लाल कपडा, सुपारी, विड्याची पाने, कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा अन्नपूर्णा हे तुम्ही घेऊ शकता। श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। जर यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्यावरही कुंकुमार्चन पूजा करू शकता। तसेच ताम्हण, फूल, दक्षिणा, नैवेद्य, फुलं, धूप, दीप, पंचामृत, शंख आणि घंटा सुद्धा मी या पूजेला घेतलेला आहे। तर सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे हे हळदीचं कुंकू। तसेच स्वच्छ पाण्याचा पेला घ्यायचा आहे। आरतीसाठी तुपाचा दिवा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे। कुंकुमार्चनला लागणारे साहित्य काय ते पाहिलं आहे। आता बघूया ही पूजा कशी करतात। सर्वप्रथम जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यावर चौरंग ठेवून लाल कपडा टाकायचा आहे। चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे। दिवा प्रज्वलित करून आपण गणपतीची स्थापना करूया। सर्वप्रथम गणपतीला स्वच्छ पाणी आणि पंचामृताने अभिषेक करून त्याचा विड्याच्या पानावरती स्थानापन्न करायचं आहे। त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांना वस्त्रमाळ, जानवं, दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही बाप्पांना दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपण देवीची पूजा करूया। देवीलाही स्वच्छ पाणी आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर देवीला एका तांबणामध्ये घेऊन त्यांच्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहायचा आहे। देवीलाही वस्त्रमाळ वाहायचे आहेत, फुलं वाहायची आहेत, धूप दीप दाखवायचा आहे। आता देवीला हातात तांदूळ घेऊन कुंकुमार्चनसाठी आवाहन करायचं आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देवीला कुंकू कसं वाहायचंय। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि करंगळीच्या बाजूचे बोट हे 3 बोट आपण चिमूट कसं घेतो तसं चिमूट सारखं करायचं आणि कुंकू हातात घेऊन देवीच्या चरणापासून ते माथ्यापर्यंत ते वाहायचं। सुरुवात चरणापासून करायची आणि ती माथ्यावरती ठेवायची आहे। तर अशा प्रकारे एक एक करत आपण देवीला हे कुंकू अर्पण करायचं आहे। आता हे कुंकू अर्पण करत असताना तुम्ही देवीचे नामस्मरण करू शकता, त्यांचा मंत्र म्हणू शकता। तसेच श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी देवींची नावं आपली आहेत ती तुम्ही नामस्मरण करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही देवीवरती 16, 27, 54, 108, 1008 अशा प्रकारे देवीवरती तुम्ही कुंकूचा अभिषेक करू शकता। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून देवीची आरती करून घ्यायची आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।